Hello. Morning, everyone. My name is Anand Kumar Dattatreya Patil, Dr. Babasaheb Ambedkar Municipal Secondary School. My friends, today we are meeting on online. We are not meeting face to face because of this COVID-19. But for avoiding the loss of education, our all officers arranged this Zoom meeting. So first of all, I heartily thanks to our visionary EO, Honorable Palkar sir, Deputy O Mamta Rao madam, DO Dias madam, all our nodal officers and my team. Sincerely thanks to all. Our today's lecture is about D section. And in the D section, we are particularly going to take question number 5, B1 and question number 6, B1. D section पाहत असताना माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की मुलं 100% पेपर म्हणजे बरेचशी मुलं 100% पेपर सोडवत नाहीयेत. जो डी सेक्शनचा भाग आहे त्याच्याकडे फारसं लक्ष मुलं देत नाहीयेत किंवा ज्या प्रॉपर पद्धतीने आपण सोडवायला पाहिजे त्या पद्धतीने सोडवलं जात नाहीये. त्यामुळे मग ज्यांना पर्सेंटेज पाहिजे त्यांना सुद्धा आणि ज्यांना पासिंग पाहिजे त्यांना सुद्धा डी सेक्शनला वेटेज देणं महत्वाचं आहे. डी सेक्शनची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि आता आपण डी सेक्शनच्या जो क्वेश्चन नंबर 5B1 आहे आपण तिकडे वळूया. मी एवढं सांगेन, सपने उन्हीं के सच होते हैं, सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ न होता, हौसलों से उड़ान होती है. आपला हौसला जर बुलंद असेल आणि आपली हार्डवर्क करायची तयारी असेल तर निश्चितपणे आपल्याला चांगलं करता येऊ शकतं. आता आपण पहिल्यांदा डायलॉग रायटिंग कडे आपण लक्ष देऊया. डायलॉग रायटिंग त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. त्यातला जो डायलॉग रायटिंग जो आहे त्यामध्ये बघा की ऍक्टिव्हिटी शीट मध्ये ऍक्टिव्हिटी शीट मध्ये डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद लेखन B1 आणि ड्राफ्टिंग अ स्पीच असे 2 प्रश्न असतात. त्यापैकी आपण आज पाहणार आहोत डायलॉग रायटिंग. आता डायलॉग रायटिंग मध्ये हा प्रश्न जो आहे संवाद लेखन तो लिहित असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामध्ये हा जो संवाद आहे हा संवाद पूर्णपणे कोर्स बुक म्हणजे आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधली वॉर्मिंग अप चिटचॅट ऍक्टिव्हिटी जी आहे त्या ऍक्टिव्हिटीवर आधारित असलेला हा प्रश्न आहे. हा 5 गुणांसाठी हा प्रश्न लेखन कौशल्य म्हणजे बी सेक्शन मध्ये विचारला जातो. हॅलो, या भागामध्ये कोणीतरी माईक चालू केलेलं आहे. ओके, भाग ए मध्ये 4 आपण आता डायलॉग रायटिंग क्वेश्चन नंबर 5B1 याच्याकडे वळूया. आता संवाद लिहिताना काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. संवाद हा पूर्णपणे कोर्स बुक
म्हणजे जो आपलं पुस्तक जे आहे त्या पुस्तकामधलं जे वॉर्मिंग अप चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर आधारित असेल. हा 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये भाग ए, त्या ए मध्ये 4 संवाद चुकीच्या क्रमाने दिलेले असतात. त्यांची आपल्याला योग्य रचना करून अर्थपूर्ण संवाद तयार करायचा असतो. भाग बी मध्ये चिटचॅट मधील कोणतीही 2 प्रश्न विचारलेले असतील आणि ती 2 प्रश्नांची उत्तरं संवादाच्या रूपाने पूर्ण करायची असतात. त्यामध्ये भाग सी जो आहे, चिटचॅट किंवा पाठ्यपुस्तकातील कोणत्याही धड्यावर किंवा कवितेवर आधारित थीम दिलेली असते आणि 2 व्यक्तींमधील काल्पनिक संवाद लिहायचे असतात. या प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 संवाद म्हणजे 3 एक्सचेंजेस हे करायचे असतात. आता ते कसे आहेत काय आहेत आपण हे पूर्ण पाहणार आहोत, पण हे लक्षात ठेवा. आता जो डायलॉग रायटिंगचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे मार्क्स कसे अलॉट केलेले आहेत ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे द थीम फॉर द डायलॉग अँड टॉपिक ऑफ द स्पीच विल बी गिवन इन द क्वेश्चन. यू हॅव टू अटेम्प्ट आयदर वन ऑफ देम. आणि आता हे पॉइंट्स आहेत आपण बघूया. त्याच्यामध्ये जी ए ऍक्टिव्हिटी आहे, prepare a dialogue from the jumbled sentence. You have to clear all the jumbled sentence. You will get 1 mark. Then B, complete the dialogue. It will get 1 mark. And write a dialogue on a given theme. You will get 3 marks. In this way, you will get 5 marks for this question. Now, दिस इज द क्वेश्चन. B1 डायलॉग रायटिंग. आता त्याचा ए जो पार्ट आहे त्या ए मध्ये बघा, पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. आता त्याच्यामध्ये कशी जम्बल्ड ऑर्डर दिलेली असते बघा. नो प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. वी कॅन मेक इट इझी बाय प्लॅनिंग अँड मेकिंग अ प्रॉपर करिअर चॉईस. डू यू think planning your career is an easy task? And 4th one is, then how can we make it easy? त्याच्यानंतर जो बी भाग आहे, कंप्लीट द गिव्हन डायलॉग. तो डायलॉग कसा दिलेला आहे बघा. साई, डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. आता याला उत्तर तुम्ही लिहायचं आहे. जे साई काय म्हणेल त्याला आपली काय रिॲक्शन असेल. त्यानंतर बघा, साई, हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग द फॉल्स न्यूज. हा पुन्हा साईनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याला टीना पुन्हा उत्तर देणार आहे. टीना म्हणजे आपण तिथं उत्तर लिहायचं आहे. तर आता हा दोघांच्या मधला संवाद आहे, साई आणि टीना. आणि याचा तिसरा पार्ट जो आहे सी, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस बिटवीन Rashmi and Raj on importance of trees. So here we go. Now, sentence in proper order. आता प्रॉपर ऑर्डर ज्यावेळेला आपल्याला करायची असते त्यावेळेला त्या वाक्यांचा, त्या प्रश्नांचा अर्थ समजून घ्यायला हवा. कोणता प्रश्न पहिला येणार त्याचं उत्तर काय असणार, दुसरा प्रश्न कोणता असणार त्याचं उत्तर काय असणार, याची मनातल्या मनात खात्री करायची आणि मग ते सेंटेन्सचा जो सिक्वेन्स आहे तो आपण प्रॉपर लावायचा आहे. उदाहरणार्थ बघा, पहिला प्रश्न आहे, डू यू थिंक प्लॅनिंग युअर करिअर इज अन इझी टास्क. त्याचं उत्तर येणार नो, प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. आता त्यानंतरचा दुसरा प्रश्न येणार, देन हाऊ कॅन वी मेक इट इझी. त्याचं उत्तर असं येणार, वी कॅन मेक इट इझी बाय प्लॅनिंग अँड मेकिंग अ प्रॉपर करिअर चॉईस. आता तुमच्या लक्षात आलं असेल तिथे प्रश्नही आहेत आणि तिथं उत्तरही आहेत. फक्त त्यांची ऑर्डर आपल्याला गोंधळात टाकणारी होती, ती आपण सरळ केली. पहिला प्रश्न त्याचं उत्तर, दुसरा प्रश्न त्याचं उत्तर. आपला जो सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर हा जो पार्ट आहे डायलॉग रायटिंग मधला, हा अशा पद्धतीने क्लिअर आणि कंप्लीट सोडवला पाहिजे. आता यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहतोय,
dialogue between Sai and Tina. Sai asked the question, do you believe in all the news that you come across? आता टीनाचं उत्तर आहे नो, बिकॉज अ लॉट ऑफ पीपल स्प्रेड फॉल्स न्यूज. बरेचसे लोक अफवा पसरवत असतात, त्यामुळे प्रत्येक बातमीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही असं टीना म्हणते. साई आस्क्ड, who do you think are responsible for spreading false news? तो टीनाला विचारतोय, टीना तुला काय वाटते की अशा खोट्या बातम्या कोण पसरवत असेल? तर टीनाचं उत्तर, people who love to gossip spread fake news. ज्या लोकांना गॉसिप आवडतं, त्याला चकाट्या पिटणं म्हणा किंवा कागाळ्या करणं म्हणा, असे जे लोक असतात त्यांना अशा खोट्या न्यूज पसरवण्याची जास्त हव्यास असतो. आता हा डायलॉग जो आहे याच्यामध्ये तुम्ही प्रश्न आणि त्याला आपण काय उत्तर द्यायला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि तो प्रश्न पूर्ण केला पाहिजे. याला तुम्हाला 1 मार्क मिळेल. जो सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर 1 मार्क, डायलॉग 2 मार्क, आणि सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न जो आहे तो 3रा प्रश्न आहे, त्यातला सी सेक्शन, डायलॉग ऑफ मिनिमम 3 meaningful exchanges between रश्मी अँड राज. आता हा जो भाग आहे, हा भाग याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतःच इमॅजिनेशन करावं लागेल, स्वतः इमॅजिन करावं लागेल की जो आता इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, झाडांचं महत्व. आता हा डायलॉग करत असताना 3 meaningful exchanges आपल्याला करायचे असतात आणि त्यासाठी आपलं पहिलं वाक्य काय असेल, मग त्याला रिस्पॉन्स काय असेल, दुसरं वाक्य काय असेल, त्याला रिस्पॉन्स काय असेल, तिसरं काय असेल, त्याचा रिस्पॉन्स काय असेल, याची मनातल्या मनात एक कल्पना करायची आहे. तुम्ही जितकं चांगलं इमॅजिन करू शकाल तितकं तुम्ही चांगला डायलॉग तुम्ही लिहू शकाल. म्हणून इमॅजिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कम्प्लिटिंग डायलॉग ऑफ मिनिमम 3 meaningful exchanges between रश्मी अँड राज. आपण प्रत्यक्षात पाहूया हा डायलॉग कसा घेता येईल. आता रश्मी आणि राज, रश्मी राजला भेटल्यानंतर तिचा पहिला प्रश्न काय होता बघा, किंवा काय असायला हवा. गुड मॉर्निंग राज, व्हॉट आर यू डुईंग? राज, गुड मॉर्निंग, तू काय करतो आहेस? राजचं उत्तर काय असेल? आय एम प्लांटिंग अ ट्री प्लांट. मी झाडाचं रोप लावतोय. आता रश्मीला राजने उत्तर दिल्यानंतर पुन्हा रश्मी काय विचारेल हे आपण इमॅजिन केलं पाहिजे. रश्मी सेड, विच प्लांट आर यू? विच प्लांट आर यू प्लांटिंग? आता त्याच्यावर राजचं उत्तर असणार आहे, राज, इट इज अ मँगो प्लांट. इट इज अ मँगो प्लांट. देन रश्मी सेड, वी इझिली फ्रॉम मार्केट, देन व्हाय आर यू प्लांटिंग इट? रश्मी म्हणते की अरे आपल्याला बाजारातून तर आंबे सहज मिळतात, तर मग आपण तू ते आंब्याचं झाड का लावतो आहेस? हे ज्ञान ज्या वेळेला राजच्या लक्षात येईल त्यावेळेला राज तिला समर्पक उत्तर कसं देईल किंवा तिला कसं समजावून सांगेल झाडांचं महत्व. तर पहा राज काय म्हणतोय, डू यू नो ट्रीज आर आवर लंग्स. झाड ही आपली फुफ्फुस आहेत. दे गिव्ह अस फ्रेश एअर, फ्रुट्स, फ्लावर्स, मेडिसिन्स, फ्रॅग्रन्स, वूड, and most important is that they provide us oxygen. आता झाड आपल्यासाठी काय काय देतात, आपल्याला कशी मदत करतात, झाड कशी आपल्याला उपयोगी आहेत. जे झाड ही आपली फुफ्फुस आहेत, कारण आपल्याला श्वासोश्वास झाडांच्या मिळतो. जो ऑक्सिजन आपण घेतो तो झाडांच्याच मुळे घेतोय. त्यानंतर ते आपल्याला स्वच्छ हवा देतात, फळं देतात, फुलं देतात, औषधं देतात, सुगंध देतात, लाकूड देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन देतात. आता हे सगळं जेव्हा राजनी
रश्मीला सांगितलं असेल त्यावेळेला रश्मी काय विचार करेल, तिला काय बोलावं असं वाटेल बघा. रश्मी सेड, "थँक यू राज, यू गेव मी द नाईस इन्फॉर्मेशन. आय विल ऑल्सो प्लांट अ ट्री नाऊ." राज, अतिशय चांगली मला माहिती दिली आहेस, मी सुद्धा आता झाड लावणार आहे. आता असं म्हटल्यानंतर राज गप्प बसणार का? राज म्हणतोय, "वेलकम अँड ऑल द बेस्ट. तुझं स्वागत आहे आणि तुला शुभेच्छा आहेत." आता हा डायलॉग जेव्हा तुम्ही स्वतः इमॅजिन कराल तसा तो डायलॉग तुम्हाला सुचेल. आता तुम्ही डायलॉग 3 एक्सचेंजेस आहेत, पण तुम्हाला असं वाटतंय की मी अजून काही करू शकेन, अजून मी पुढे 2 एक्सचेंजेस वाढू शकेन, वाढवला तरी चालेल. पण हेही लक्षात ठेवा, अधिक लिहून जास्त चुका करण्यापेक्षा कमीत कमी लिहून जास्तीत जास्त चांगले मार्क्स कसे काढता येतील याचाही विचार करा. कारण आपण अधिक लिहायला गेलो की अधिक चुका होतील. पण इफ यू आर कॉन्फिडंट, गो फॉर इट, डोंट वरी. तुम्ही अधिक लिहिलं म्हणून तुम्ही मार्क्स कोणी कट करणार नाही, पण लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण ए पाहिला, बी पाहिला, सी पाहिला. याच्यामध्ये तुम्हाला ए ला 1 मार्क, बी ला 1 मार्क आणि सी आताचा जो डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस बिटवीन रश्मी अँड राज, याला तुम्हाला 3 मार्क्स असतात. जर तुम्ही प्रॉपरली तुम्ही जर सोडवलं तर 3 पैकी 3 मार्क्स तुम्हाला या तिसऱ्या म्हणजे सी भागाला मिळतात. एकूण 5 मार्कांचा प्रश्न आहे, पण माझी गॅरंटी आहे तुम्ही जर प्रयत्न केलात तर 100% तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही परफेक्ट होत राहाल. आणि परफेक्शन एक वेळा आलं की मग तुम्ही ज्या वेळेला पेपर लिहायला जाल त्यावेळेला तुम्हाला बिलकुल टेन्शन येणार नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. पुढच्या प्रश्नाकडे म्हणण्यापेक्षा आताचा जो आपण प्रश्न घेतला तो ऍट अ ग्लान्स आपण एकत्रितरित्या तो प्रश्न कसा असायला हवा. त्याच्यामध्ये ए, सेंटेन्सेस प्रॉपर ऑर्डर. आपण जी प्रॉपर ऑर्डर लावलेली आहे वाक्यांची, पहिला ए भाग. त्यानंतर बी, जो आपण डायलॉग कंप्लीट केलेला आहे तो बी भाग. आणि मग आपण आपल्या इमॅजिनेशन प्रमाणे जो कंप्लीट केलेला जो डायलॉग आहे, डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस बिटवीन रश्मी अँड राज, कंप्लीट ऍट अ ग्लान्स आपला जो डी सेक्शन मधला क्वेश्चन नंबर 5 B1 हा अशा पद्धतीने कंप्लीट सोडवलेला असा असला पाहिजे. याला तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स 100% मिळणार. आता हा डायलॉग रायटिंगचा जो भाग आहे, तुम्ही डायलॉग रायटिंग तुम्ही पेपर सोल्युशन, 21 अपेक्षित किंवा नवडीचं गाईड किंवा गेल्या वर्षीचे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी खूप सारे प्रश्न मिळतील. आणि त्याचा जर तुम्ही सराव करत राहिलात तर तुम्हाला हा जो डायलॉग रायटिंगचा जो भाग आहे तो तुम्हाला परफेक्ट जमेल. मला वाटतंय डायलॉग रायटिंग कसं डेव्हलप करायचं आहे एक वेळा पुन्हा रिकॅप घेतो मी आणि तुम्हाला दाखवतो. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही केलात, डायलॉग रायटिंग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, याच्याही मागे मला वाटतंय याच्यामध्ये हा ए आणि बी भाग झाला, हा सी. आता हा सोडवला गेलेला पहिला ए सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. त्यानंतर हा बी डायलॉग. त्यानंतर हा सी डायलॉग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस बिटवीन रश्मी अँड राज. आपल्या इमॅजिनेशन प्रमाणे आपण ज्या पद्धतीने सोडवलेला आहे तुमच्या लक्षात येत असेल. तुम्हाला इकडं दिसत पण असेल झाडांचे उपयोग आपल्याला काय काय आहेत ते, फळं, फुलं, लाकूड,
हवा, शुद्ध हवा, ह्या सगळ्या गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत मी. हा एकूण आपण पाहूया. येस, आता हा मला वाटतंय जो डायलॉग रायटिंगचा भाग आहे आपल्याला समजला असेल असं मी समजतो, आणि आपण आता पुढच्या भागाकडे वळूया. आता हे चित्र तुम्हाला परिचित असेल. मुंबईत दरवर्षी आपल्याकडे वॉटर लॉगिंग होतं, आणि मग अशी गंमत आपल्याला पाहायला मिळते. टीव्हीवर आपण बातम्यांमध्ये अशा ब्रेकिंग न्यूज वगैरे सगळं बघत असतो. आपल्याकडे हिंदमाताला तर प्रचंड पाणी तुंबलेलं असतं आणि सायनला. तर अशी चित्र आपल्याला दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गेल्या 4-5 दिवसापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचं चित्र आपण पाहिलेलं आहे. आणि अशा वेळेला पाणी साचलेलं असतं तरी सुद्धा तिथे ब्रेकिंग न्यूज किंवा रिपोर्टिंग करणारे रिपोर्टर्स असतात. आणि मग रिपोर्ट ते कसे करतात हा जो भाग आहे तो म्हणजे न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट हा अतिशय सोपा असा प्रकार आहे असं मला वाटतं. आता प्रत्येकाचा हे अंदाज वेगळा असेल, परंतु स्पीच रायटिंग आहे ते स्पीच रायटिंगला अल्टरनेटिव्ह आहे न्यूज रिपोर्ट. स्पीच रायटिंगसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायचं आहे त्या विषयातलं आपलं सखोल ज्ञान, आणि ते सुद्धा आपल्याला सहज लिहिता येईल असं पाहिजे. आणि तो जो विषय आहे तो तुम्हाला चांगला म्हणजे त्याच्यावर तुमची कमांड असली पाहिजे, तर तुम्हाला त्याचं स्पीच लिहिता येईल. पण न्यूज रिपोर्टमध्ये आता तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे की त्या पॉइंटनुसार आपण जर गेलो तर किती सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल. याच्यामध्ये बघा, तर या प्रकारामध्ये तुम्हाला वृत्तपत्रातील हेडलाईन दिलेली असते. सदर हेडलाईनवर आधारित न्यूजपेपरसाठी आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो, आणि हा लिहिताना सामान्यपणे 500 व्हॉइसमध्ये आपण तो करायचा. त्याच्यामध्ये 4 भाग आहेत: हेडलाईन, बायलाईन, लीड लाईन, फॅक्ट्स. आता त्याच्या खाली तुम्हाला दिसेल बघा, 10 डाईड इन अ रोड ऍक्सिडेंट. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे हेडलाईन, दुसरा भाग आहे डेट लाईन, तिसरा भाग आहे इंट्रो, चौथा भाग आहे शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. या 4 भागांमध्ये आपल्याला ही बातमी द्यायची असते, आणि 4 भागांच्या मध्ये बातमी आपण द्यायची असते. त्याच्यामध्ये कोणत्या भागात, म्हणजे आता हेडलाईन मध्ये काय लिहायचं आहे, डेट लाईन मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, इंट्रो किंवा इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ कसा असायला पाहिजे, याची कंप्लीट माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देईन. फक्त न्यूज रिपोर्टसाठी तुम्हाला एकच हेडलाईन दिलेली असते, आणि त्या हेडलाईन वरून तुम्हाला हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ हा पूर्ण करायचा असतो. जर प्रॅक्टिस केली तर अतिशय सुरेख असं तुम्हाला न्यूज रिपोर्टिंग करता येऊ शकेल. असं म्हटलंय, चलता रहूंगा पथ पर. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या अच्छा मुसाफिर हो जाऊंगा. आपण चाललं पाहिजे, आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे, म्हणजे आपली महारत, आपल्याला त्या विषयातली महारत आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रयत्न करत राहिलं पाहिजे, प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे, आणि ते प्रॅक्टिस आपला एक फोकस किंवा आपला एक गोल ठेवून आपण जर काही प्रॅक्टिस करत राहिलो तर आपल्याला निश्चितच चांगलं लिहिता येऊ शकेल, चांगले मार्क्स मिळवता येतील. आता पहा, या क्वेश्चनचा जो फॉर्मॅट आहे इथं इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला मी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. A headline would be given in the question. You will have to write a report based on the given headline. The bylines has to be written on the right side of the page below the headline. आता हा जो भाग आहे ना, the bylines has to be written on the right side of the page below the headline. आता बातमी ही आपल्याकडे काही चालत येत नाही, बातमी ही अचानक येत नाही, बातमीदार बातमी देत असतो. तर ती बातमीचा सोर्स काय आहे, ती कोणाकडून मिळाली, हे अतिशय महत्वाचं आहे, आणि ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे हेडलाईनच्या खाली. त्यानंतर पहा,
The place and date indicating when the reports is written is to be written on the left hand side below the headline. पाचवी तुम्हाला जे सजेशन आहे, द फर्स्ट पॅरेग्राफ मस्ट मेन्शन द डिटेल्स सच एज टाइम अँड व्हेन्यू, सेंट्रल कॅरेक्टर्स अँड द नेम ऑफ द इव्हेंट. आणि लास्ट, द लँग्वेज मस्ट बी फॉर्मल अँड प्रिसाइज. The report must be preferably be written in passive voice. Now, news report. न्यूज रिपोर्टचा प्रश्न जो आहे तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला असतो. राईट अ रिपोर्ट ऑन द फॉलोइंग हेडलाईन. इन्क्लूड द फॉलोइंग इन युअर न्यूज रिपोर्ट. आता तुमच्या रिपोर्ट रायटिंग मध्ये कशा कशाचा समावेश करायला पाहिजे. तर पहिलं, हेडलाईन. हेडलाईन म्हणजे काय, जी बातमी दिलेली असते प्रश्नामध्ये, ती बातमी दिलेली असते त्याला आपण हेडलाईन म्हणतो. ती हेडलाईन आपण सगळ्यात वरती लिहायची. त्यानंतर हेडलाईनच्या नंतर डेटलाईन. परंतु तुमच्या हेही लक्षात ठेवा, हेडलाईन आणि डेटलाईनच्या मध्ये, हेडलाईनच्या खाली बातमीचा जो सोर्स आहे, ती बातमी कोणाकडून मिळाली ते हेडलाईनच्या खाली लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर मग डेटलाईन कडे जायचं. डेटलाईन म्हणजे ती जी न्यूज आहे ती कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी, कोणत्या वर्षी घडलेली आहे, त्याला आपण डेटलाईन म्हणतो. इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहाल. पहिला पॅरेग्राफ हा आपला आकर्षक असला पाहिजे. वाचक सुद्धा ती बातमी वाचताना वाचकाला असं वाटलं पाहिजे की ही बातमी काहीतरी वाचण्यासारखी आहे. आता ऍक्सिडेंटची आहे म्हणून आपण ती वाईटच म्हणू, परंतु बातमीच्या संदर्भात आपण जर विचार केला तर पहिला पॅरेग्राफ हा आकर्षक असायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर ती बातमी कशी डिटेल पुढे लिहिलेली आहे ती या शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ मध्ये लिहायची. आता याच्या ठिकाणी पहा, 10 डाईड इन अ रोड ऍक्सिडेंट. तुम्हाला चित्रात पण दिसत असेल की एक बस झाडाला आदळलेली आहे किंवा धडकलेली आहे. 10 डाईड इन अ रोड ऍक्सिडेंट. आता ही झाली आपली हेडलाईन. या हेडलाईन नंतर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बातमीचा सोर्स कुठून आलेला आहे त्याच्यासाठी आपण लिहिलं फ्रॉम आवर लोकल रिपोर्टर. तर ही बातमी कोणाकडून आलेली आहे, आमच्या स्थानिक वार्ताहराकडून ही बातमी आलेली आहे. याला म्हणतात रिसोर्स, की त्या बातमीचा जो काही सोर्स आहे तो कुठून येतो त्या हेडलाईनच्या खाली लिहायचं आहे. अगदी थोडं उजव्या बाजूला लिहिलं तरी चालेल. आता ही आहे डेटलाईन. त्याला आपण काय म्हणतो, डेटलाईन. डेटलाईन म्हणजे कोणत्या तारखेला, कोणत्या वर्षी हा जो काही प्रसंग घडलेला आहे तो. आता ही बातमी आहे लोणावळा 12 ऑगस्ट 2020. ही लोणावळ्याला 12 ऑगस्ट 2020 ला घडलेली ही घटना आहे. आता पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे काय काय लिहायचं असतं. ही बातमी कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली आणि तिथे कोण मेन कॅरेक्टर तिथे काय होती, या सगळ्या चारही गोष्टींचा त्याच्यामध्ये संदर्भ असला पाहिजे. त्याच्यामध्ये आता तुम्ही बातमी वाचत असाल तर पहा, टेरिफिक ऍक्सिडेंट टूक प्लेस ऑन मुंबई पुणे सुपर हायवे ऑन Wednesday 12th August 2020 near Lonavala at 12:30 PM. आता ही जी घटना घडलेली आहे ही बॉम्बे पुणे सुपर हायवेला 12 तारखेला बुधवारी ऑगस्ट 2020 मध्ये सकाळी 12:30 ला हा ऍक्सिडेंट झालेला आहे. 10 passengers died on the spot. 10 पॅसेंजर ऑन द स्पॉट मृत्युमुखी पडलेले आहेत अँड 12 इंज्युअर्ड आणि 12 लोक जखमी झालेले आहेत. इट वॉज अ फिअरफुल सीन. अतिशय भीतीदायक असा तो प्रसंग होता किंवा ते दृश्य होतं. क्राईज, शॉक्ड पीपल, ब्लड अँड डेड बॉडीज. आता तिथल्या दृश्यामध्ये काय होतं,
लोकांचा आरडाओरडा, गंभीर झालेले किंवा धक्का बसलेले लोक, रक्त आणि डेड बॉडीज, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे समावेश होता. इट वॉज रिअली ड्रेडफुल सीन. आता हा खरंच अतिशय भीतीदायक असं ते दृश्य होतं. पोलीस टीम अँड नियर बाय व्हिलेजर्स क्राउडेड देअर. पोलिसांची टीम आणि आजूबाजू, आता अपघात घडला की आजूबाजूने लोक धावत येतातच, अशा सगळ्या लोकांची तिथे गर्दी झालेली होती. एव्हरी वन वॉज टेरिबली टेन्स्ड. प्रत्येक जण हा तणावाखाली होता. हा झाला पहिला पॅरेग्राफ. त्याला आपण इंट्रोडक्शन पॅरेग्राफ असं म्हणतो. म्हणजे आपण हेडलाईन पाहिली, 10 डाईड इन अ रोड ऍक्सिडेंट. आपण हेडलाईनच्या नंतर रिसोर्स ऑफ द न्यूज, कोणाकडून बातमी आली, फ्रॉम अवर लोकल रिपोर्टर. तुमच्या लक्षात येत आहे? पहा, दिस इज हेडलाईन, 10 डाईड इन अ रोड ऍक्सिडेंट. देन this is a source of the news from our local reporter. Then we are seeing dateline Lonavala 12th August 2020, and this is introduction. This paragraph is the introduction of the news. Now the short continuing paragraph कडे आपण वळूया. पहा, yesterday on Wednesday 12th August 2020, Mumbai-Pune Super Express bus was going from Mumbai to Lonavala. बुधवार 12 ऑगस्ट 2020 रोजी मुंबई पुणे सुपर हायवेवर मुंबईकडून पुण्याला मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस बस चाललेली होती. इट वॉज लोडेड विथ 52 पॅसेंजर्स. किती लोकांनी ती बस भरलेली होती? 52 लोकांनी. इट वॉज सुपर एक्सप्रेस बस अँड इट्स ओनली स्टॉप. ती सुपर एक्सप्रेस असल्यामुळं तिचा पहिला एकमेव स्टॉप होता तो म्हणजे लोणावळा. द बस वॉज क्रॉसिंग द घाट सेक्शन व्हाईल ड्रायव्हर केम टू नो दॅट ब्रेक्स वेअर नॉट ऑपरेटिंग. ज्याला घाटातून बस चाललेली होती, खंडाळ्याच्या घाटातून ज्याला बस चाललेली होती, त्यावेळेला ड्रायव्हरच्या लक्षात आलं की बसचे ब्रेक ऑपरेट होत नाहीयेत. द ड्रायव्हर टोल्ड द पॅसेंजर्स टू हेल्ड देअर सीट्स. ड्रायव्हरनी पॅसेंजर्सना आपापल्या खुर्चीला घट्ट धरून बसण्याची विनंती केली किंवा सांगितलं. द बस वॉज नॉट कंट्रोल्ड बाय द ड्रायव्हर. आणि अशा रीतीने बस काही ड्रायव्हरला कंट्रोल झाली नाही. आता हे जे आहे हे सगळं आपल्याला स्वतः रिपोर्टर आहोत असं गृहीत धरून किंवा अशी कल्पना करून, अशी इमॅजिनेशन करून आपल्याला हे सगळं लिहायचं आहे. त्याच्यातला तिसरा आणि शेवटचा पॅरेग्राफ जो आहे तो काय आहे? अवॉइड टू गो डाऊन इन अ डीप व्हॅली. म्हणजे खोल दरीत जाण्यापासून बस वाचवण्याकरता. अवॉइड टू गो डाऊन इन अ डीप व्हॅली. ड्रायव्हर शोड द प्रेझेन्स ऑफ माइंड. ड्रायव्हरनी प्रसंग अवधान दाखवलं. अँड डॅश्ड द बस ऑन अ ट्री. एका झाडाला बस त्यांनी धडकवली, कारण जर पुढे गेली असती तर ती दरीत कोसळली असती. म्हणून त्यांनी प्रसंगावधान दाखवून ब्रेक न लागणाऱ्या बसला त्यांनी झाडाचा आधार देण्याचा प्रयत्न केला. पण इट वॉज अन ऍक्सिडेंट, बट इट वॉज इन व्हेन. परंतु ड्रायव्हर काही करू शकला नाही. ड्रायव्हरचे प्रयत्न निरर्थक ठरले. The driver tried to save the lives of many people, but he succeeded to save life of 42 passengers. त्याला सगळ्यांचेच प्राण वाचवायचे होते, परंतु तो फक्त 42 लोकांचे, 52 मधील 42 लोकांचे तो प्राण वाचवू शकला. In this accident, 10 passengers were died on the spot, including the driver. आता याच्यामध्ये हा ऍक्सिडेंट घडला त्यावेळेला 10 पॅसेंजर्स, ड्रायव्हर सहित 10 पॅसेंजरची जागीच मृत्यू झाला. द ड्रायव्हर सॅक्रिफाईस वॉज ऍप्रिशिएबल. ड्रायव्हरनं केलेला त्याग हा खरोखरच अवर्णनीय होता, वाखाणण्यासारखा होता. पोलीस टीम केम ऑन द स्पॉट
and they shifted injured people or injured passengers to लोणावळा सिव्हिल हॉस्पिटल. पोलीस टीम आली, त्यांनी पहिल्यांदा पाहिलं, डेड बॉडीज आहेत त्या काही करू शकत नाही, परंतु जे जखमी आहेत त्यांना ताबडतोब त्यांनी लोणावळा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. Maharashtra government announced 2 lakh rupees to each died person and 50,000 rupees to each injured passengers. महाराष्ट्र सरकारने मृत्युमुखी पडलेल्यांना 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50,000 रुपये प्रत्येकी देण्यात येतील अशी घोषणा केली. रिअली इट वॉज अ हार्ट ब्रेकिंग ऍक्सिडेंट. खरोखरच अतिशय हृदय विदारक असा तो अपघात होता. आता ही ज्या वेळेला तुम्ही बातमी आता ऍट अ ग्लान्स पाहत आहात, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल डायलॉग रायटिंग मधला सी भाग असेल किंवा न्यूज रायटिंग असेल, तर तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशनचा इथे प्रचंड उपयोग करायचा आहे. फक्त बातमी आहे 10 डायड इन अ रोड ऍक्सिडेंट, परंतु त्याचं पण आपण हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ या फॉर्मॅटमध्ये तो पूर्ण प्रश्न आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीच्या द्वारेच लिहायचा आहे, परंतु ती बातमीच्या स्वरूपात असेल एवढंच. आता हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर सहज शक्य आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. आता आपण कोविड-19 लॉकडाऊन मध्ये आहोत, प्रत्यक्षात भेटू शकत नाहीये, प्रत्यक्षात समजावू शकत नाही, कुठं चुकलंय, कुठं बरोबर आहे, काय लिहिलंस, कसं लिहिलंस, हे सध्या आपण काही प्रत्यक्षात बघू शकत नाही. पण आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःला फसवू शकत नाही. मी काय केलंय, मी काय करायला पाहिजे, मी काय करतोय याचा जर विचार केलात आणि प्रॅक्टिस केलीत तर 101% परीक्षा, पहिली चाचणी असेल, सेमिस्टर असेल, कधी होईल माहित नाही, परंतु तुम्ही मात्र तयार असाल. एक प्रश्न आम्हाला डायलॉग रायटिंग येवो किंवा मग न्यूज रिपोर्ट येवो, आम्ही परफेक्ट तो लिहू एवढा आत्मविश्वास तुम्हाला तुमच्यात आलेला दिसला पाहिजे आणि ते प्रॅक्टिस शिवाय तो आत्मविश्वास येणार नाही. आता आपण दोन्ही प्रश्न पाहिले. क्वेश्चन नंबर 5 B1 डायलॉग रायटिंग, क्वेश्चन नंबर 6 B1 न्यूज रिपोर्ट. आता न्यूज रिपोर्टचं पुन्हा एक वेळा रिकॅप घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने प्रश्न असतो, प्रश्नामध्ये 4 भाग असतात. त्या 4 भागामध्ये आपण न्यूज रिपोर्ट लिहिणार. त्यातलं पहिलं आहे हेडलाईन, त्यानंतर आहे सोर्स ऑफ न्यूज, आपल्याला तिथे लिहावं लागेल. त्यानंतर आहे डेटलाईन, त्यानंतर आहे इंट्रोडक्शन पॅरेग्राफ, नेक्स्ट शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफचा पहिला भाग, and this one is second. So in this way you have to write news report. प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमेल. डायलॉग रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट मी आज ज्या पद्धतीने तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे, पीपीटीच्या माध्यमातून दाखवल्यामुळं कदाचित तुम्हाला तो कसा किती समजला असेल माहित नाही, पण मला असं वाटतंय ज्या पद्धतीने हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेला आहे, तर तुम्हाला याची आयडिया निश्चित आली असेल मला असं वाटतंय. तेव्हा या 2 डी सेक्शन मधले जे प्रश्न आहेत की जे आपल्याला हमखास 5 पैकी 5 मार्क्स मिळवून देऊ शकतात, तो म्हणजे त्याच्यातला पहिला भाग आहे डायलॉग रायटिंग आणि दुसरा आहे क्वेश्चन नंबर 6 B1 न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्टला अल्टरनेटिव्ह आहे स्पीच रायटिंग, परंतु ते किती सोपं किती अवघड हे मी ज्याच्या त्याच्यावर सोपवतो, पण माझ्या दृष्टिकोनातून न्यूज रिपोर्ट अतिशय उत्तम आहे. तर या पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये डी सेक्शन मधला क्वेश्चन नंबर 5 B1, क्वेश्चन नंबर 6 B1 हे 2 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. तर आता हे जे झालेलं आहे याच्यावर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण जर तुम्हाला काही शंका नसेल तर आपण पुढच्या वेळेला ज्या वेळेला भेटू त्यावेळेला विचारला तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्हाला काही शंका असल्यास विचारायला हरकत नाही. हॅलो.